चला तुम्हाला एक्सप्लेन करतो सी-ई-टी मध्ये कसा घोटाळा झालाय. आपण ही प्रोव्हिजनल जी मेरिट लिस्ट आहे ती आपण डाउनलोड केली आहे. यामध्ये 7,000 काहीतरी 7,400 पेजेस टोटल आहेत. आता मी काय केलं, हा पूर्ण डेटा घेतला आणि क्लॉडवरनं यामध्ये 7,400 पानांपैकी ज्यांना 99 पर्सेंटाईल पेक्षा जास्त आहे, HSC PCM मध्ये 55 पेक्षा कमी पर्सेंटेज आहे, अशा लोकांचा मी डेटा काढलाय या मेरिट लिस्ट मधनं. शॉकिंग डेटा समोर आलाय, तुम्ही बघा. आता हे बघा, ही आहे मेरिट नंबर. पहिले जे 100 विद्यार्थी, या 100 विद्यार्थ्यांमध्ये 10 लोक असे आहेत की ज्यांना PCM HSC PCM मध्ये 55% पेक्षा कमी टक्के आहेत. मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री सगळ्यामध्ये 100 मार्क्स घेणारे, पर्सेंटाईल घेणारे, CET मध्ये 100 पर्सेंटाईल घेणारे या लोकांना PCM मध्ये 50% सुद्धा क्रॉस करता आलेलं नाही. 8 विद्यार्थी आहेत 10 पैकी ज्यांना 50% पेक्षाही कमी मार्क आहेत. इथेही बघा, 50 पेक्षा कमी, 50 पेक्षा कमी, 50 पेक्षा कमी, 50 पेक्षा कमी. इथे भरपूर असे लोक आहेत ज्यांना 50% सुद्धा घेता आलेले नाहीयेत आणि त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स CET मध्ये 100 पर्सेंटाईल आलाय. ही ती लोक आहेत. चला ठीक आहे, इथं असं होऊ शकतं की काही लोकांना CET वरती खूप जास्त फोकस असल्यामुळे बोर्डवरती त्यांनी बिलकुल फोकस केला नसेल, होऊ शकतं. मग आपण एक काम करू, खाली खाली गेल्यावरती बघू डेटा कसा आहे. या मेरिट लिस्ट मधले जे पहिले 100 लोक आहेत त्यापैकी 10 लोक असे आहेत की ज्यांना 55 पेक्षा कमी मार्क आहेत HSC PCM मध्ये, बोर्ड मध्ये. त्यानंतर 100 ते 200 मध्ये 14 लोक असे आहेत की ज्यांना 55 पेक्षा कमी मार्क आहेत बोर्ड मध्ये. पण यानंतर डेटा शॉकिंग आहे. म्हणजे बघा, 100 पर्सेंटाईल घेणारे जे टॉपला आहेत मेरिट मध्ये, त्या लोकांना कमी मार्क्स आहेत. पहिल्या 200 मध्ये इतके स्टुडंट्स आहेत बघा. पहिल्या 200 मध्ये 24 स्टुडंटला 55 पेक्षा कमी आहे आणि त्याच्यानंतरच्या 200 मध्ये बघा, त्याच्यानंतरच्या 200 मध्ये 14. आता त्याच्यानंतरच्या 200 म्हणजे 600 पर्यंतचे लोक, त्याच्यामध्ये फक्त 8. आता त्याच्यानंतरचे 200 जर का पाहायला गेलं तर फक्त 4. म्हणजे जसं आपण खाली जातोय मेरिट लिस्ट मध्ये, ज्यांचा कमी मेरिट आलंय, कमी असलेल्या साईडला आपण जातोय, तिकडे तिकडे HSC मधले मार्क्स वाढत आहेत. म्हणजे ही गोष्ट समजून घ्या की हा किती मोठा स्कॅम आहे. हे स्टार्टिंगचे हे जे 100-200 लोक आहेत ना, यामध्ये भरपूर असे स्कॅमर्स बसलेले आहेत. हे जे 40-40, 50-50% आत मार्क घेणार आहेत आणि हे 100% हे लोक पैसे भरून इथं आलेले आहेत. आता फक्त आपल्याला एक डेटा काढायचा बाकी आहे की या सगळ्या लोकांचे सेंटर वेगवेगळे होते की सेंटरही सेम होते. आता आम्ही त्यासाठी भरपूर माहिती काढण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा. या सगळ्या लोकांचे नावं लक्षात ठेवा. मी ही PDF तुम्हाला शेअर करतो. कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा. मी ही PDF तुम्हाला शेअर करतो. या सगळ्या विद्यार्थ्यांचे आपल्याला हे जे पहिले 5,000 विद्यार्थ्यांचा डेटा काढलाय मी, ज्यांना 55 पेक्षा कमी मार्क्स आहेत पण पर्सेंटाईल त्यांचा 99+ आहे, या सगळ्यांचे आपल्याला सेंटर्स काढायचे की हे कोणत्या सेंटरला एक्झाम द्यायला होते. याच्यात बऱ्याचशा लोकांचे गॅरंटेड सांगतो की यांचे सेम सेंटर आहेत, म्हणून हा फ्रॉड झालेला आहे. एक कोणत्या तरी पर्टिक्युलर सेंटरवरती हे असतील आणि तिथून ते सेंटरवरती पूर्ण मॅनेज केलं गेलेलं होतं. मी डेटा काढतोय माझ्या परीने, तुम्ही तुमच्या परीने ट्राय करा. यापैकी तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर त्यांचे सेंटर काय होतं ते मला पाठवण्याचा प्रयत्न करा. PDF डाउनलोड करून एकदा चेक करा हा डेटा आणि ट्राय करा. आता तुम्हाला अजूनही विश्वास नसेल बसत तर तुम्ही SSCचा पण डेटा बघू शकता. हे बघा, किती लोक आहेत ज्यांना 70 पेक्षा कमी मार्क्स आहेत, काहींना तर 40, 42, काहींना तर मॅथ्स मध्ये 42, 50, 52. हे 10वीचे मार्क एवढे कमी आहे त्यांना. हे लोक 100 पर्सेंटाईल घेऊ लागलेत 12वीला. कसं शक्य आहे या गोष्टी? हे बघा, हा माणूस तर बघा 42, बोर्डला SSC बोर्डला 66, त्यानंतर HSC बोर्डला एका सब्जेक्टमध्ये, हा कोणता सब्जेक्ट आहे, मॅथ्स मध्ये हा ढक्कल पास आहे, 35 याला मार्क्स आणि याला पर्सेंटाईल बघा किती आलाय, 100. म्हणजे किती किती मोठ्या लेवलचा हा फ्रॉड आहे, तुम्ही लक्षात घ्या आणि शांत बसू नका प्लीज. हा डेटा तुम्ही बघा. यामध्ये जे कोणी ओळखीचं असेल तर यांचे सेंटर्स मला पाठवा. आपण क्रॉस व्हेरीफाय करू की या सगळ्यांचे सेंटर्स वेगवेगळे आहेत की सेम आहेत आणि त्यानंतर पुढे काय कारवाई करायची आपण ठरवू. तंत्र शिक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्री दोघांनाही आपण या सगळ्या डेटा पाठवतोय. आपण एक ऑनलाईन पिटिशन पण करतोय, त्याची मी तुम्हाला माहिती देतो. 2-3 एज्युकेटर्स आहेत ज्यांच्यासोबत आपलं बोलणं चालू आहे, त्यांच्यासोबत बोलणं झाल्याच्या नंतर ती ऑनलाईन पिटिशनची सगळी माहिती आम्ही तुम्हाला सांगू.